बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णा तेरी वास करुणी ओझा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित, अतिश्रमला चालत चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुशुप्तित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा. येऊन योगेश्वरी जवळी भस्म लावले कपाळी, आश्वासशून्य तयावेळी अभय कर देतसे. इतके देखून सुशुप्षित चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी. मूर्ती देखील सुशुप्षित त्याची ध्यास असे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखीत ऐसाची. देखून या योगीशा ते करता झाला दंडवत, कृपाभागी करुणावंत तारी तारी म्हणत असे. कृपेने भक्ता लाभुनी येणे झाले कुठोनी, तुमचे नाव कवन मुनी कवनस्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरु जगी श्री नृसिंह सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर, त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. कीर्ती विद्र ख्याती सांगतसे सिद्ध यती, वंशोवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हाशी म्हणून माते भेटलासी, संहार करुणी संशयाशी निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तेवेळी एक शिष्यास्तो ममोळी, गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी. भक्त वत्सल प्रियेचा गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे केसे त्यास समस्त देव त्याशी वश्य. कळी काळाशी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणे जे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू. एक भावे भजावे एखादे समय श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी. आपले भक्तजनांसी ऐसे ऐकुनी नाम करणी, लागे सिद्धाची चरणी विनवी तसे कर जोडणी. भक्ती भावे करुनिया स्वामी ऐसे निरूपिती, संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक तुम्ही निरूपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती राखू शके गुरु निश्चिती. गुरु कोपलिया न राखे कोणी, हा बोल सेकवनाचा कवनशास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गामनाचा जेने मन दृढ होय. सिद्धपणे शिष्याशी तू वापसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीशी सांगेने एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची मुखे करून, त्याचे पासव पुराण अष्टादश विख्यात. त्या अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती, प्रकाश केला ही क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. त्या व्यासापासून एकीचे समस्त ऋषीजनी, त्याची कथा विस्तारुनी सांगेने एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्म्याशी कलियुग पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेशी ब्रह्मदेवी निरूपिले. ब्रह्मदेवी कलियुगाशी सांगे केवी कारणीशी, आद्यंत विस्तारेशी निरूपिजे स्वामिया. एक शिष्य एक चित्ता जधी प्रळयो झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन, बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचाव्या. जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनाघर. त्या कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तेवेळी समस्तावरून आपण बळी, मजहून आणिक स्थूळी. कवन नाही म्हणत असे हसून या नारायणू, बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू. भज म्हणे तया वेळी देखून या श्री विष्णूशी नमस्कार ब्रह्माहर्षी. स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा. संतोषिनी नारायण निरूप दिला अतिगहन, सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तैवेळी. ब्रह्मा विनू विष्णूशी नेने सृष्टी रचाव्यासी, देखिले नाही केसी केविरसू म्हणत असे. ऐकुनी ब्रह्माचे वचनू निरूपितयाशी महाविष्णू, वेद असती हे घे म्हणून तेथ झाला तेवेळी. सृष्टी रचाव्या विचार असे वेदांत सविस्तर, तेनेचे परिरचनी स्थिर प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण, जेशी आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी. या वेदमार्गे सृष्टीची रचिका ब्रह्म या हरनिशी, म्हणून सांगे ऋषिकेशी. ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजानुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे, जारज उद्भुज उपजविले कृत त्रेता द्वापर युग. उपजवई मगम कलियुग एक एकांते निरूपी मग, भूमीवरी प्रवृत्त करी बोलविनी कृतयुगाशी. निरूपी ब्रह्मापरेशी तुवा जाऊनी भूमीशी, प्रकाश करी आपणा ते. ऐकुनी ब्रह्माचे वचन कृतयुग आले संतोषन, सांगून त्याचे लक्षण एका श्रोते एक चित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवित आभरण त्याचे, रुद्राक्ष माळा कर कंकणे. येणे रूपे युगकृत ब्रह्मयाशी असे विन्वित. माते तुम्ही निरूप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक. असत्य निंदा अपवादक माते न साहे हे एक, कोणे परी वर्तावे. ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरूपितो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. वर्तता येणे परी एका, झाली अवधी सत्याधिका. बोलवणी त्रेतायुगाते विवेका, निरूपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगोन, असे तयाशी स्थूल तन हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांशी. हाती देखा कुश समिधा असे, धर्म प्रवर्तक सदा बसे. ऐसे युग एक गेले हर्षे, निरूप घेऊनी भूमीवरी. बोलवणी ब्रह्महर्षी निरूप देती द्वापाराशी, सांगून त्याचे रूपाशी एका श्रोते एक चित्ते.
खंग खंटवांग धरुणी हाती धनुष्यबाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसा निका निरूप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाती पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्मचे आसन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिचाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्धापन विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्म्यासन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रती दोषोत्तरे करीतती पुण्य पाप संमिश्रित हसडे वाकुल्या दावी वाकुळे तोंडमुखी शिवी ब्रह्म्या पुढे उभा राही काय निरूप म्हणून देखून त्याची लक्षण ब्रह्मा हसे अति गहन पुसतसे अति विनोदाने लिंग जिम्हा का धरिले कलियुग म्हणे ब्रह्म्याशी जिंकी समस्त लोकांची लिंग जिम्हा रक्षणाशी हारी असे आपण ते एकोणी कलीचे वचन निरूप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगे तुझं उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशी स्वल्प असे एक शतक पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसावरी मग होय तयाशी अति आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट दीक्षिती बहुत दिवसपर्यंत आता ऐसे नव्हे जाणं स्वल्प आयु मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी त्याशी तुवा सहाय्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा एक ब्रह्म्याचे वचन कली म्हणत असे नमून स्वामीने निरोपिले जे जन तेचीच माझे वैरी असती कळत कत्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापविषयी कलीचे वचन ऐकुनी ब्रह्मा हासे अति गहनी सांगत असे विस्तारुनी उपाय कलिशी रहाटव्या काळ वेळ असती दोन्ही तुझ सहाय्य होऊनी येत असती निर्गुणी तेची धाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण म्हणून मुत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसा याची कारणे पाप पुण्याशी विरोध असे परियेशी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकेल तुझं या कलियुगा भितरी जन होतील येणे परी जे जन हसाहातील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकुनी ब्रह्म्याचे वचन कलियुग करतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते एक अंकली सांगेन एक श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्धीवरती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांशी माता पिता सेवकांशी अथवा सेवी ब्राह्मणांशी गायत्री कपिला धेनूशी भजना रांशी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवाशी जे सेविती नित्य तुळशीशी आज्ञा माझी आहे येसी त्याशी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याशी तू बाधू नको कली बिनमी ब्रह्मणे अशी गुरु शब्द आहे केसी कवन गुरु स्वरूप केसी विस्तारावे माझ प्रती ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक उकार विष्णू व्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मिक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिशी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरी होय जरी कोपता गुरु रक्षेल परियेसा गुरु कोपेले एखाद्याशी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरी कोपेल जरी जयाची श्री गुरु राखेल निश्चिती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुरेवाः परतत्वम तस्माद गुरु श्रेयेत गुरुर ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रवाया या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्ग येईसी तीर्थव्रत योग तपासी ज्योतिस्वरूप असे जाणा गुरुसेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व वृद्धी कथावृत्तली अनादी अपूर्व तुझं सांगेन पूर्वी गोदावरीचे तेरी अंगरी ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष वसती नाना परी पुण्यनाभी मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करती त्या स्थानी त्यांत वेदधर्म म्हणून पहिले पुत्र होता द्विज त्या शिष्य बहु वसती वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक म्हणे ख्याती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करती वेदधर्म एकेतीने समशिष्यांशी बोलवून निपुसत असे संतोषिनी एका श्रुते सकळ जण बोलवून शिष्यांशी म्हणे गुरुपरियेशी प्रीती असेल जरी तुम्हाशी तरी माझे वाक्य परिसजे शिष्य म्हणती गुरुशी जे जे स्वामी निरुपदेशी अंगीकारो भरवशी आम्हाशी तू तारक ऐकून शिष्यांची वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपका ते बोलवून सांगत असे परियेसा एका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत केले प्रक्षाळिता काही असे शिष्य आता भुगल्या वाचून न सुटे जाणं तपसामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आड निघत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोराशी न भोगिता आम्ही देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाची निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्र गतेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणाशी न्यावे वाराणसी पुरीशी पाप भोगिन स्वदेहाशी माते तुम्ही सांभाळावे समस्त शिष्यांत कवना असेल
असतील सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांशी या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलू तसे अतिविवेक त्या गुरुप्रती देखा दीपक म्हणे श्री गुरुशी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारू वेदधर्म म्हणे त्याशी दृढ देह असता मनुष्याशी शालन करावे पापाशी अथवा वाडे विषापरी अथवा तीर्थे प्रायचित्त आपले देही भोगित त्वरित पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणाशी दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरुपावे आपणाशी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे एकूण दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीन अंधपांगोळ परियेसा संवत्सर एक विंशत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच निकार करावा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईल आपण हर्षी अंध होईल 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमची पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरुपावे त्वरिती म्हणून चरणी लागला एकूण शिष्याचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण या पापाचे आपले पाप आपणाशी ग्राह्य नुहे पुत्र शिष्यांशी न भोगिता स्वदेहाशी नवचे पाप जबरियेशा या करणे आपण देखा भोगीने आपले पाप दुःख आम्हाशी सांभाळी तू दीपका 21 वर्षपर्यंत जी पीडिती रोगी देखा प्रतिपाळणाराशी कष्ट अधिका मज होणे संदीपका तुझं कष्ट अधिकच अन या कारणे आपले देही भोगीने पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी येऊन या त्या काशीपुरी जाणं पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पाविन तुझं करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य येईन पुरी काशी सेवा करीने 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलिशी शिष्य होता कैसा त्याशी कुष्ठ होताची गुरुशी नेने काशी पुरावरती मन कर्णिका उत्तरेशी कमळेश्वर सन्निधेशी राहिले तेथे परियेशी गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मन करणेशी पूजा करीते विश्वनाथाशी प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापले बहुत अक्षयहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी भिक्षा मागवणी संदीपक गुरुशी आणून देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपुनी स्वल्प आणले म्हणून रेषे सोडून देत भूमीवरी एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्य बहुवस मिष्टान्न नाहीशी म्हणून क्लेश करता झाला परियेशा तितुकही आणि मागून या सर्वस्व करीत सेवाया कोपे देत से शिविया बरोपरी परियेसा एखादी समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञान राशी मज निमित्त कष्टलाशी शिष्योत्तमा शिखा म्हणे सभेची म्हणे प्रापी क्रूरा माते गांजले अपरा मांस निष्ठमुत्रा क्षणक्षणादूत नाही पाप जेथे असे बहुत ते निमसर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असते देखा कुष्ठ सोळा भाग नव्हती का वेद धर्म दिशू एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष म्हणे ना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता कदा न करी तेथे यात्रा नवचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेशी आपण म्हणे संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे ते वर्तत असे वर्तता येणे परी देख प्रसन्न होणे पिनाक येऊन उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुल दीपका तुष्टले तुझी भक्तीशी निघा प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुशी वर न घे परी येसा म्हणून गेला गुरुपाशी विनवित असे तयाशी विश्वनाथ आम्हाशी प्रसन्न होऊन आलाशी निरोप झाली या स्वामींचा मागीन उपशम व्याधीचा वरुता सदाशिवाचा होईल बरवी तुम्हाशी 1900 वचन गुरु कोपोन माझी व्याधी निमित्त जाणं नको प्रातू ईश्वराशी भोगिल्या वाचून पातकाशी निवृत्तीन वेगा परियेशी जन्मांतरी बाधित येशी धर्मशास्त्री असे जाणं ऐसे परिशेषाशी गुरु सांगे परियेशी निरूप पुसुनी श्री गुरुशी गेलास ईश्वरा सन्मुख जाऊन म्हणे ईश्वरास न लगेवर आपणाशी नाही गुरुची मानसी केवी घेऊन म्हणत असे विस्मय करून व्योमकेशी गेला निर्वाण मठापाशी बोलवून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे माझं प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियशी दीपक म्हणे बाळकेसी गुरुभक्ती करीत अभिनव गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा हरनिशी कृतभावे एकचित्ते वर देऊनी म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरूप नाही म्हणून न घे वर परियेसा तेसे तापसी योगियांशी नवे मन वर द्यावयाशी बलात्कारी देता केसी वर न घेतो दीपक तन्मन गुरुशी समर्पणी सेवा करतो संतोषिनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून शारंग धरू पाहाव्या गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रतिकारू
पाहता झाला त्यावेळी सांगितले ते विश्वनाथे अधिकत्व तिसे निग बहुते संतोषिनी दीपकाते म्हणे विष्णू परीसा बोलवणी दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून आम्हाशी वरदेशी परियशी कवन कार्या सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊनी पाही केवी देसी वर मज एकोणी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनी त्या दीपकाप्रती देखा गुरुभक्ती करीती विनिर्वाणेशी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुशी त्याची आम्हासी पावली सेवा करता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावत असे ऐसे एकोणी दीपक नमिता झाला अनेक विनियुदचे एक सिद्ध म्हणे तुझ्यासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझी मानसी वेदशास्त्र दिद मानशी गुरु आम्हाशी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणाशी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याच्याने आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय जोज या कारणे श्री गुरु राज भजत असे परियेसा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन ततता विश्वनाथ आला होता दुसऱ्यानं आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा देशी गुरुभक्ती अधिक होय मानसी त्याचे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे त्याचे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके म्हणून चरणी लागला निधला वर्षा रंगपाणी संतोषीने बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होशी तुवा ओळखिले गुरुशी देखिले दृष्टी परब्रह्माशी आणिक जरी आम्हा पुशी सांगे नाही का एक चित्ते जे जे समय श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीशी तेने आम्ही होऊ संतोषी त्याची आपणची स्तुती जाण वेद वाचिती सांगेशी वेदांत भाष्य हरनिशी वाचिती जनभक्तीशी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुजी ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणी गुरु भजता सत्य सर्व देव तुझं वश्य गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये भक्ता शिक्षण केवी होय परियेसा ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सुगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो उकारू फलप्राप्ती होय गुरु त्रयी याच कारणे ऐसा वर दीपकाशी दिधला विष्णूने परियेसे ब्रह्मा सांगत असे कलिसे एक चित्ते परियेसा वरला धुनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकाशी एक शिष्या कुळ दीपका काय तिथले वेंकुट नायका विस्तारोनी सांगनी का माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुशी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परतेशी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषिनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे येणे परिशेषाशी प्रसन्न झाला परियशी दिव्य देह तच्छनेशी झाला गुरुवेद धर्म भावशिषाचा पाहावयास कुष्ठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची केसे पापर आहे लोकानुग्रह कराव्याशी गेला होता पुरी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाई सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच करील भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी दृढभक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वराशी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन कर्तशे श्रोत्यान मन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांशी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसी सुहृत व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त।